श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी व खूप सोपी फक्त 3 दिवसाची ही सेवा घेऊन आलेली आहे आणि या सेवेमुळे तुमची कोणतीही इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आज आपल्याकडे सर्व काय आहे, घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पण एक गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमवलेला पैसा आज व्याधी आणि औषधावर खर्च होत आहे. मनात एक अनामिक भीती आहे, सततची चिडचिड आणि वादविवादाचे घर पोखरले जात आहे. कधी स्वतःचे आजारपण तर कधी घरातल्याची चिंता, आणि त्यातच भर पडते ती अपमृत्यूच्या भयाची. आपण नक्की कुठे चालतोय, कुठं चुकतोय, आणि या चक्रातून बाहेर पडण्याच्या मार्गासाठी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे अतिउच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान करायचं तर म्हटलं की आपल्याला अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवस, 108 दिवस, 3 महिने, 6 महिने, 9 महिन्याचं किंवा वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही, कारण आपण जी ही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तुम्ही जर नियम पाळले नाही तर त्या सेवेचे तुम्हाला फळ ते कधीच मिळणार नाही. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणाल्याने मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे आणि त्यांनाही याला जे चमत्कारिक उपाय आहे ते सुद्धा म्हटलं आहे. आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचा रोज जर पठण केलं, अनुष्ठान केलं, तर आपल्याला जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. बघा, हा स्वामीचा तारक मंत्र आहे. मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असू द्या, जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणाला की जीवनात समस्या आल्या की अडीअडचणी आल्या, मग त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं का? नाही. आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर तो जो त्रास आहे तो कमी होणार आहे. संपणार नाही, पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे. आणि कमी होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय गरजेचं आहे. मग आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? नाही. मी आधी सांगितले आहे तुम्हाला, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. आपण 3 दिवसाची तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने, म्हणजे तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसंही शक्य असणार आहे तितक्या वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे. आता मी जे अनुष्ठान करते ते मी 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस मी 21 वेळा पूर्ण जेव्हा हे अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहे तितक्या संख्येने करा, पण शक्यतो 11, 21 याच संख्येने करायचे आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत, तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं काही वाराचं महत्त्व नाही. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान सुरू करू शकतात. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे.
आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. यासोबतच लवकर उठल्यानंतर तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दारात उंबरठा असणार आहे. उंबरठा स्वच्छ असला की घर आहे ते अगदी प्रसन्न असतं. घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असेल, आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला, त्याला हळदीचं लेपन केलं तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नसते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. हळदीचे लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच, कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसाची आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करा, फोटो असेल पुसून घ्या. त्यानंतर नसेल तरीही चालेल, देवाजवळ बसायचं आहे. आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे. धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर तामण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळदी, कुंकू टाकायचं आहे. एक फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव. त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही जी समस्या आहेत, काही वादविवाद आहेत, काही भांडण आहेत, तुमची जीही समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे. हात जोडायचे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवशी अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळी करा. तुम्ही जर 3 दिवस संध्याकाळी करणार आहात तर संध्याकाळी, म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लावण्याच्या वेळेस 3 दिवस संध्येला करणार असाल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य आहे. आता धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्किंग आहेत, तर वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नाही, तर तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तुम्ही त्यावेळेत करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. तर तुम्ही आधीच सांगितलेलं मी की तुम्हाला 21 वेळा 11 वेळा जेही तुम्हाला शक्य असेल 21 वेळाच तुम्हाला तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरू करायचं का नाही. आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा, खाली एक स्टीलची किंवा पितळची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लास्टिकच्या कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची जी उदी आहे ती अगदी प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आजकालच्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकलमुळे आपल्याला कशाला ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपली मध्यंतरी अगरबत्ती जी आहे तर ती जर संपली परत तुम्ही अगरबत्ती लावू शकता. त्याची जी उदी आहे ती प्लेटमध्ये पडेल याची विशेष काळजी घ्या. त्यानंतर आपण जी खाली प्लेट ठेवली आहे ती ठेवायची आहे. त्यावर आपल्या जो गिलास आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो उजवा हात आहे तो पाण्याने भरलेल्या ग्लासावर ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्रची आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, मी माझं अनुष्ठान
आहे ते सुरू करत आहे. ते अनुष्ठान तुम्ही 3 दिवसातच पूर्ण करून घ्या. आणि म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल, अतिशय उत्तम नसेल येत तर आपल्याला गुगलला PDF मिळते. वाचता येत नसेल, काही समस्या असेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि श्रवण देखील करू शकता. बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत. समस्या म्हणजे एक नाही, मनुष्य म्हटल्यानंतर खूप समस्या येतात. समस्या येतात, मग ते सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा केली तर निश्चित याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं, 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. आता हे जे तीर्थ आहे ते आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईलच असे नाही, तर तुम्हाला काहीतरी युक्ती आहे ती लावायची आहे आणि युक्तीने जे तीर्थ आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं मी आधी सांगितलं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं, तर बघा, आपण 3 दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवशी अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं. म्हणजे आपल्या हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का, तर हो, नियम कोणते ते जाणून घेऊया. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहोत तेव्हा चुकूनही हालूडुलू नका, मध्ये कुणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कुणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला बॅक कॉल करू शकता. आजकाल सर्वांकडे बॅलन्स आहे, त्यामुळे चुकूनही कुणाचा फोन उचलू नका. जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठमोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतकाच या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे. असं जर आपण म्हणाल तर आपलं लक्ष आहे ते दुसरीकडे जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबत इतर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करू नका. जर घरात कोणी ऐकत नसेल तर पतीला, सासऱ्याला, मुलाला लागतं तर तुम्ही करून देऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. याची विशेष काळजी घ्यायची आहे. जर ही सेवा पुरुष करत असेल तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही. याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि 3 दिवसात दाढी कटिंगसुद्धा करायची नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का, तर प्रवास तुम्ही करू शकता. आत बाहेरगावी जाऊ शकता. खाण्याची अडचण आहे तर तुम्ही तिथे पैसे देऊन खाऊ शकता. त्या ठिकाणी वस्तू खरेदी करून खाता असाल तर तुम्हाला चालणार आहे. पण कुणाच्या घरचं अगदी मोफत खाऊ नका, अन्न घेऊ नका, आणि ते योग्य नाही. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं. यासोबत तुम्हाला जी पलंग आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे टाकून झोपू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही, किंवा स्वतःच मन आहे की नको ही केल्यानं असं होईल का, तसं होईल का. पण तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची ही सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे. यात कितीही अडचण आल्या तरी तुम्हाला ही जी 3 दिवसाची अनुष्ठान आहे पूर्ण करायचं आहे. आणि खरंच सांगते महिलांनो, तुमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत. किती 3 दिवसाचं अनुष्ठान काही मोठं नाही, अगदी मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे. यासोबत तुम्ही जे समाप्ती आहे ते तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील समाप्ती करू शकतात. मग शक्य असेल तर तुम्ही अगदी एखादे सवाष्ण आणि ब्राह्मण जीव घालू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकता. शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही काही अन्नदान करू शकता. असं काही नाही, जसं शक्य असेल तसं करू शकता.
यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचे जे अनुष्ठान आहे ते केलं, पण अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, असं नाही. आपण जीही सेवा करतो ती फक्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. त्याला सेवा सांगत बसायचं नाही. कोणाच्या अडचणी असेल तुम्हीच त्यांना सांगू शकता की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आहे, तू असं कर, अनुष्ठान कर, मी केलं असं कुणालाही सांगू नका. अशी सेवा केल्याने कधीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. सेवा ही अगदी मनापासून पाण्यासारखी असते. आपण हातात पाणी घेतलं की कसं पाणी निघून जातं, तशीच आपण कोणालाही सांगितलेली सेवा, मी अशी सेवा केली, तशी सेवा केली, पण आपल्या हातातून पाण्यासारखी निघून जातं. त्यामुळे तुम्ही फक्त सजेक्ट करू शकते, मी अगदी सांगू शकता की अशी सेवा आहे, तू करू शकते. पण मी केली, फरक पडला, ठीक आहे, फरक पडला सांगू शकता. पण मी केली असं म्हणायचं नाही. कधी कोणाला सांगू नका, कारण झालेली सेवा ही आपण फक्त आपल्याला आणि आपल्या महाराजांना माहीत असणं गरजेचं आहे. याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं. तर तारक मंत्र जे आहेत त्यांचे काही फायदे आहेत. तर हो, तुम्हाला तारक मंत्राने आपल्या मनात जी भीती आहे ती भीती नष्ट होते आणि यासोबत महाराज आपल्यासोबत आहेत या शक्तीची आपल्याला जाणीव होत असते. आपल्या जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, पण आपण जर हा तारक मंत्र आहे तो 21 वेळा किंवा 3 दिवशी अनुष्ठान केलं तर आपल्या या मंत्राच्या पठणाने आपली जी कार्य आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतात. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्रचं जर आपण पठण केलं तर आपल्याला आयुष्यात कशाची कमतरता भासत नाही. सर्व बाबतीत आपली प्रगती होते, कारण जिथे आपल्या स्वामींचे पाय तिथे कशाचीच कमी नसते. म्हणून या तारक मंत्राचे आपल्याला अतिशय असे फायदे मिळत असतात. यासोबत तारक मंत्राच्या पठणाने आपल्या मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही. अपमृत्यूपासून आपलं रक्षण होतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आणि जेव्हा ही सेवा करणार आहोत आपण तेव्हा स्वामीवर अतूट विश्वास ठेवा. स्वामी महाराज सगळं आपल्या मनासारखं करतील, कारण तुम्ही कोणतीही सेवा करा आणि त्याचं फळ तुम्हाला महाराज तुमची जेव्हा योग्य वेळ येणार आहे त्या वेळेला देणार आहेत. मी खूप सेवा केल्या, मला फरक पडला नाही असं किंतु परंतु मनात ठेवू नका आणि तशी सेवा करू नका. सेवा अगदी कोणतीही करा, पण मनोभावे करा. आपल्या प्रारब्धामध्ये सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. त्या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कुठून ना कुठून महाराज देत असतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करूया. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.